तुमचं आयुष्य बदलणारे 21 शक्तिशाली नियम. बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. बोलण्याने जग जिंकू शकता. शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपलं काम करून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चलाखीचे 21 नियम सांगणार आहे, जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त तिसऱ्या नियमापर्यंत व्हिडिओ ऐका. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात सोडणार नाही. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल, नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा याचा अर्थ होतो. थंड डोक्याने विचार करून चलाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावं लागेल, कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्या अगोदर 100 वेळा विचार करायला हवा. नंबर 2. स्वार्थी. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ असेल. एक चलाक व्यक्ती ही एक गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक आपले काम करून घेतात. जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता आणि काहीही मोबदला देत नाही, तेव्हा समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही. पण जर तुम्ही समोरच्याला त्याच्या कामाच्या बदल्यात काही देण्याचं आमिष दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्या जवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. नंबर 3. योग्य शब्द. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द. मग ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील, नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असो. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील. योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते, ज्याला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील थोडक्यात व्हायला हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजतच नाही. बोला राजासारखं, काम करा गुलामासारखं, मेहनत करा मजुरासारखी आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशासारखा. नंबर 4. आत्मविश्वास. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना ते खरं वाटतं, आणि जर तुम्ही खरं बोलत असाल आणि तुमच्या बोलण्यात कॉन्फिडंट आत्मविश्वास नसेल तर लोकांना खोटं वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढावा तरच लोक तुमचं बोलणं ऐकतील. नंबर 5. आत्मसन्मान. जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत असाल तर तुम्ही चुकीचं करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेच दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार आहे. म्हणून खड्ड्यात गेली जग, दुनिया आणि लोक. सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कुणासमोर झुकणं तुम्हाला गुलाम बनवू शकतं. नंबर 6. संयम. ज्या माणसाकडे संयम नाही त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा, आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय घेऊन बसता आणि तुमचं नुकसान करून घेता. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या. नंबर 8. टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काहीही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा, तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. नंबर 9. कमी बोला. प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत करून घेणे, आपली किंमत कमी करून घेणे. नंबर 10. एझी कॉन्टेंट. नजरेला नजर देऊन बोलणे. बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असता तुम्ही इकडे तिकडे बघता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा. नंबर 11. तोंडाने कडू पण मनाने साफ. तोंडाने गोड असणारे तुमच्याशी गोड बोलून त्याचा स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. नंबर 12. जलद आणि स्थिर विचार. एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना 1000 सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली
की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करावी. आणि दुसरी अट, पुढचे 7 दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. 7 दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगलं पद आणि 5,000 सोन्याची नाणी देईल. 7 दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनी हेच सांगितलं की राजा, नाणी खर्च झाली नाही कारण तुम्ही दिसलेच नाही. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही. त्यातला एक सल्लागार म्हणाला, राजा, मी माझी सगळी नाणी खर्च करून आलो आणि तुमच्या अटीनुसार. राजाने आश्चर्याने विचारले, ते कसं काय? सल्लागार म्हणाला, प्रत्येक नाणं खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते देत होतो, कारण आपल्या राजाच्या प्रत्येक नाण्यावर तुमचं चित्र आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे की तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता. कधीकधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीतून निघणं कठीण आहे असं आपल्याला वाटतं, आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात. नंबर 13, पायाला लागलेली ठेच सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. पण काही लोक ठेच लागूनही सुधरत नाही. एकदा लागलेली ठेच, त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चलाखीने वागायला हवे. नंबर 14, मतलबी. या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे. एकदा मतलब निघाला की चांगल्यातलं चांगलं नातं तुटायला सुरुवात होते. माणसं दूर व्हायला सुरुवात होते. मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात. म्हणून आपल्या चलाखीने लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्यांच्या मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा. त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर जाणार नाही. एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की 10 दिवसानंतर राणी मरणार आहे, आणि झालेही तसेच. 10 दिवसानंतर राणी मरण पावली. राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे. ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्याला मारण्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले, तू ज्योतिष आहेस ना, तर सांग तुझा मृत्यू कधी आहे? ज्योतिषाने चलाखीने उत्तर दिलं की तुमच्या मृत्यूच्या ठीक 2 दिवस अगोदर माझा मृत्यू आहे. राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर माझाही मृत्यू होईल. राजाने त्याला सोडून लोकांना आपल्यावर असं निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्यासोबत वाईट करणारच नाही. नंबर 15, ज्यांना काहीच ध्येय नाही, त्यांच्या आयुष्यात काहीच उद्देश नाहीत, अशा लोकांसोबत कधीच बसू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते, पण हे खरं आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार. त्याच प्रकारे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय नाही, गोल नाही, त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही. अशा व्यक्तींसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार. नंबर 16, मनाने नाही तर डोक्याने विचार करायला शिका. जी व्यक्ती डोक्याने नाही तर मनाने, इमोशन, भावनेतून विचार करते, त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या. नंबर 17, विश्वास. खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही स्वतःकडे आकर्षित करू शकता आणि मानही मिळवू शकता. पण ते खोटं जेव्हा उघड होईल तेव्हा तुमचा मान हा कचऱ्यातल्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो. तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार आहे. घराचा दगड त्यावर पडला की ती फुटणार. म्हणून जे काही बोलायचं ते खरं बोला आणि खरं बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा, जो की कायमस्वरूपी सोबत राहणार. नंबर 18, स्वतःला जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींवर लक्ष देऊ नका. कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात, इंटेलिजंट आहात. स्वतःला इतकंही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्ख काढून जाईल. नंबर 19, वेळ आणि मान. तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे. नंबर 20, स्वतःला कायम मजबूत दाखवा. एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणं सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात ठेवा, कधीही इतके सरळ राहू नका की कोणीही येईल आणि तोडून जाईल. अनमोल मराठी जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा.
नंबर 21, लोकांना त्यांच्यात जाळ्यात अडकवा. जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जाते तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो, मला बांबूचे 100 फटके मारा. त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो, पण का? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाच अटीत आतमध्ये सोडलं नाही की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने 100 फटके हे शिपायाला दिले. लक्षात ठेवा, लोकांना चलाखीने त्यांच्या जाळ्यात अडकवायला शिका. कधीच दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका. मित्रांनो, तुम्हाला आजचे हे विचार पटले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.